नमस्कार. चॅनेलवर आपलं स्वागत आहे. नुकतंच मी कडधान्यांबद्दल बोलले, तर मला असं वाटलं की मी ज्या वेगवेगळ्या मेथड्स त्या पेशंटला समजावून सांगितल्या त्याचा परत इथं उच्चार करावा आणि आपल्याशी त्याबद्दल बोलावं. पूर्वीची पद्धत अशी होती की हे अशा प्रकारचं कापड, ज्याला राजापुरी पंचे म्हणतात, हे वेगवेगळ्या साईजमध्ये मिळतात. ह्याच्यामध्ये भिजवलेलं 5-6 तास भिजवलेलं कडधान्य ह्याच्यामध्ये ओतत असत आणि ते टांगून ठेवत असत आणि त्याला चांगले मोड येत असत आणि ते खाल्लं जात असे. आणि बहुतेक जण आपल्या घरीच हे सगळं करत असत. त्यावेळेला बाजारातून आणून खाणे हा प्रकार नव्हता. परंतु ह्याच्यामध्ये एक लक्ष ठेवावं लागतं की हा कपडा अतिशय स्वच्छ असला पाहिजे. हा कपडा जर तुम्ही 2-3 वेळा वापरलात तर त्याच्यानंतर तुम्ही कितीही तो स्वच्छ धुतलात तरीही त्याच्यावर काळे डाग दिसायला लागतात. मी हे फडकं मुद्दाम ठेवलं आहे कारण आज हे तुम्हाला दाखवावं असा विचार होता. हे बघा, हे असे डाग पडायला सुरुवात होते. त्यामुळे हे कापड मी आता वापरणं बंद केलंय. ह्याचा अर्थ आता फंगस डेव्हलप व्हायला सुरुवात झालेलं आहे. म्हणजे हे कापड आता फेकून द्यायचं. हे परत ह्या कामासाठी वापरायचं नाही, नाहीतर अनारोग्याला आमंत्रण असतं. त्याच्यानंतर काही संशोधन होऊन म्हणा किंवा काही स्त्रियांनी किंवा काही लोकांनी त्याच्यावर विचार करून ही जे कपडा धुणं किंवा कपडा डिस्कार्ड करणं, दर 4 दिवसांनी नवीन कपडा आणणं, ह्याच्यापासून मुक्ती मिळावी म्हणून दुसरा एक उपाय सुरू केला. बऱ्याच जणींना माहीत पण असेल, तुम्ही अनेक जणी ते वापरत पण असाल. ह्या अशा प्रकारच्या चाळण्या मिळतात की ज्या चाळणीला सगळीकडून भोकं आहेत, अगदी खालून सुद्धा भोकं आहेत. तर 5-6 तास कडधान्य भिजवून ठेवल्यानंतर ते ह्या चाळणीत ओतायचं आणि ह्या चाळणीवर दुसरी चाळणी अशी झाकून ठेवायची आणि हा एक सेट तयार होतो. आणि हा सेट एका ताटात किंवा परातीत ठेवायचा. या परातीमध्ये थोडंसं पाणी ठेवायचं, कारण आपण जेव्हा हे भिजवलेलं कडधान्य या चाळणीत टाकतो तेव्हा त्यातला ओलावा निघून जातो, सगळं पाणी निथळलं जातं. परंतु कडधान्याचे मोड येण्यासाठी थोडीशी आर्द्रता आवश्यक असते. म्हणून अगदी थोडं पाणी या परातीमध्ये किंवा ताटामध्ये ठेवायचं आणि त्या आर्द्रतेमुळे चांगले मोड येतात. आता जर तुम्ही बाजारात गेलात तर तुम्हाला असे सगळीकडे भोकं असलेले झाकणाचे डबे मिळतात. स्टीलचे आहेत, त्यामुळे घासायला अतिशय सोपे आहेत, स्वच्छ करणं अतिशय सोपं आहे. भिजवलेली कडधान्य ह्याच्यात टाका, निथळत ठेवा, हे झाकण ठेवा आणि ज्या साईजचा डबा आहे त्या साईजचं वाटी, बाऊल असं काहीतरी घ्या. ह्याच्यात थोडंसं, या वाटीत थोडंसं पाणी टाका आणि त्याच्यावर हे असं ठेवा. आता ह्याच्यामध्ये अनेक साईजेस उपलब्ध आहेत. म्हणजे 2 माणसांचं कडधान्य भिजत घालण्यापासून 50 माणसांचं कडधान्य भिजत घालण्यापर्यंतच्या साईजेस अवेलेबल आहेत. आणि घरात तर तुम्ही अशा किती माणसं आहात त्याच्यावर अवलंबून साईज ठरवून तसे डबे तुम्ही निश्चित वापरू शकता आणि चांगले मोड येऊन त्या मोड तुम्ही व्यवस्थित फ्रिक्वेंटली मोड आणून कडधान्य खाऊ शकतात. तुम्हाला कुठलाही धोका होणार नाही. कडधान्य खाण्यापूर्वी ते परत एकदा धुवून घ्यावं आणि मग खावं. जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील किंवा अतिशय वृद्ध माणसं असतील तर तुम्ही ते कडधान्य थोडंसं वाफवून मग त्यांना खायला द्या. जर तुम्ही 15 ते 60 या वयोगटातल्या लोकांसाठी कच्चं मोड आलेलं धान्य दिलं तरीही काही हरकत नाही. पण त्यांच्यापैकी कोणाला जर काही पोटाचा, पचनाचा, दाताचा काही त्रास असेल तर
त्यांना पण थोडंसं वाफवून द्या. खूप मऊ शिजवू नका. ते चावण्याची क्रिया होणं अत्यंत महत्वाचं आहे. तर त्याचंही पचन चांगलं होतं आणि आपल्या इंटेस्टाईन जे आजकाल गट हेल्थ बद्दल बोललं जातंय तेही चांगलं राहतं. तरी अशा पद्धतीने कडधान्यांना मोड आणा जे आरोग्यपूर्ण असेल आणि तुमच्या आरोग्याला कुठलाही घातक प्रकार होणार नाही. आवडलं असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. आपल्याला जर काही प्रश्न विचारायचे असेल तर आपण विचारू शकता. आपल्या काही शंका असतील न्यूट्रिशनच्या त्याही आपण विचारू शकता. मी उत्तर द्यायला तयार आहे. धन्यवाद. परत भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.